कुठली काय नाव तुझं? रुक्माबाई. रुक्माबाई. बरं. आणि काय तुम्ही काय काम करायचे? सुतार करीत गेल्या. घर बांधायचे, पाट्या काढून द्यायचे, चौकट करायचे, बाजार करायच्या. तू करू लागायची की दोघच करायचे? हो. किती पाट्या करायचे तुम्ही एका दिवसात? 2 रोजात खंडीवर. हो, खंडीवर खूप झाल्या मग. हो. चौकट करायचे आपले. हो. आणि मोठ्या ते घरा असेल त्याच्या नाटी बनवायची का? हो. बरोबर. खूप चांगलं काम करायचे. रात्रंदिवस करायचे की कसं? नाही हो, द्या करायचं. रात्रीला आलं की आपलं काही चटणी भाकर करून झोपायचं. पण बायका काम करणं म्हणजे हेच आहे की नाही? सुतार माणसं करतात बायका. मग ते असे लाकडे उचलून लागायचे का हो तुम्ही? हो. आणि ताकदवान होतीस तू तर. दोघच करीत गेल्या. बरोबर. आजोबा आहे की मग? आजोबा आहेत. 10 वर्ष होऊन गेले. लवकर गेली तर. हो. चांगलेही होते. चांगले काम करणारे तुम्हाला. मग तिकडल्या आपल्या तिकडच्या एरियामध्ये तुम्ही सुतार होते म्हणायचे. त्याची मास्तर होते. भजन गाव गेले. रात्रीला येऊन काम करीत गेल्या. किती लेकरं होती मग तुम्हाला? 11 लेकरं होती. हो. मग हे धंदा करून काम करून पोरांना शिकवलं का नाही तुम्ही? शिकवायला हे लेकर तेव्हा शिकत नव्हते हो. ते जेवणाचंच पोट भरायचं वाटत गेलं. त्याला पैसा लावू की काय, लेकरायला शिक्षणात लावू. मोठ्या पोराला काय. तुमच्यातलं जे शिक्षण सुतारपणे होतं, कोणाला एका लेकराला शिकवलं का तुम्ही? नाही. एकही शिकलं नाही. सुतारपणे काही शिकले नाही. थोडं शिकले. काय सुतारकी शिकली ना. किती पोरांनी शिकली सुतारकी? 2 पोरांना शिकली होती. आता करणार झाले. करणार. कोळपे बिळपे नांगरे सगळे बनवायचे का? हो. तू शिकवलीस का त्याला? मालकानं मालक होते ना. बरोबर. तर अशी ही आजी आमच्या कुट्टी गावची आहे. तर मला असं वाटतं की बाई असताना सुद्धा त्यांनी सुतार काम करून आपल्या गोरगरिबांना आपल्याला एक शहाणपण शिकवण्याचं काम केलं गेलं आहे. की आपण आजकालच्या बायका एवढ्या शाळा शिकतो, सगळं शिक्षण घेतो, काम कसं करावं. ही जी सुतारपणा हा माणसाचा जरी व्यवसाय असला तरी आजीनं त्या काळामध्ये पुरुषासोबत राहून सुतारपणा केला आणि आपल्याला काहीतरी प्रेरणा दिली की बाबा बायकाच करतात असत, पण बायका करतात असताना सुद्धा पुरुषांनी का हा व्यवसाय आपण आत्मसात करायला पाहिजे. तर या आजीकडनं आपल्याला खूप असं काही शिकण्यासारखं आहे. तर मला असं वाटतं ही आजी आमच्या समाजासाठी खूप प्रेरणादायी आहे. तरी त्या मुलांना त्यांनी शिकवून 2 गती सुतारपण केलेला आहे. हा काय व्यवसाय असा शाळा शिकून किंवा आपल्या प्रेरणेतून आजीने आपल्या मुलांना शिकवलं. त्याबद्दल आमच्या आजीचे खूप आभार मानतो. धन्यवाद.